बिस्किटचा पुडा घेतो उपास ती का आज? अरे महाशिवरात्रीचा उपास करण्यासाठी करतात, चांगली बायको भेटावा म्हणून. तो म्हणून उद्या सोडायचा दुसऱ्या दिवशी. तुला चांगली बायको नको मग खराब पाहिजे. कलिंगडाचा पीक मला वाटतं ह्या महाशिवरात्रीच्या महिन्यात होत असेल. कलिंगडाचा पीक रेडी, कलिंगड तयार होत असेल ना, म्हणून कलिंगड खात असतील. या महादेव तिकडं देवलामध्ये महादेव वाट बघतो तुमची. कलिंगडावर जोर घेतले. ते बघा आमच्या कोपरगावचं शिव मंदिर काय भारी सजवले ना. घरला आली आहे भाजीपाला घ्यायला आणि आज महाशिवरात्री असून पण गाड्यांची वर्दळ बघा. काय माहीत लोक कुठं जातात रोज रोज. चला देवी दोघा पण चालली बसाला टेमघरला. हिरो नीट जेवून जा. ए हेल्मेट देऊ का? को कुछ नाही करेगा. बघ लक्की तुला सगळी लोक घाबरतात बघ. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला असो दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी आज आहे महाशिवरात्री. तर तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला छानशी सकाळची वेळ आहे आणि आता जी काही घरातली कामं आहेत ती आवरून घ्या. मंदिरात वगैरे नाही जायचं आहे आम्हाला, कारण की माझ्या आत्या सासू आहेत ना, त्यांचे मिस्टर भरले, त्याच्यामुळे मंदिरात वगैरे काही आम्हाला जायचं नाही आहे. तर चला आजचा दिवस कसा जातो आहे किंवा आजच्या दिवसामध्ये काय काय होतं आहे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये आता कंटिन्यू राहा. शेंगदाणे घेतल्यात भाजायला मस्त. आज बरं ना साबुदाण्याचे वडे बनवूयात. वालाच्या शेंगा, धणे भाजून घेते आता मस्त धना पावडर करायला. या महादेव तिकडं देवलामध्ये महादेव वाट बघतो तुमची. कलिंगडावर जोर घेतले. पहिले देवाच्याच पाया पडून ये. जाता आम्हाला नाही जायचं देवळात, तुम्ही तरी जाऊन ये ना. चिऊ आंघोळ करणं देवळांच्या जाऊन जा का मंडळी. या आता तुम्ही बी शिंगा गावाला वालाच्या. खाते मग तो एकदम पिक पडला असता त्याच्या पाया पाय दिला. नको ना आता झाले त्याला बाहेरच्या. करे महादेव देवला बोलून जातं का मोळ चिन्मय? या मंडळी शिंगा गावाला आज महाशिवरात्रीचा उपवास. आज जेवण बिवण नाही काही बनवायचं. हा पोराला उपवास करायला वाज मस्त साबुदाण्याचे वडे बनविणच. साबुदाणा वडा आजच्या दिवशी वाळाच्या शेंगा खाताना करून कलिंगड खाता, खजूर खातात आजच्या दिवशी. म्हणजे कला असा तुम्हाला त्याच्याबद्दल. कलिंगडाचा पीक मला वाटतं ह्या महाशिवरात्रीच्या महिन्यात होत असेल. कलिंगडाचा पीक रेडी, कलिंगड तयार होत असेल ना, म्हणून कलिंगड खात असतील. याच महाशिवरात्रीच्या महिन्यामध्येच वाल पेरलेलं असतं शेतामध्ये, ते वालाच्या शेंगा पण रेडी होतात, म्हणून कदाचित वालाच्या शेंगा पण उकरून खात असतील. खजूरचा काही समजला नाही मला, कोणला खजूरचा काही समजला असेल तर मला सांगा कॉमेंटमध्ये. खजूर करा घालून द्या. म्हणजे एक उपवासाचा पदार्थ म्हणून कदाचित खजूर पण खात असतील. बिस्किटचा पुडा घेतो उपास ती का आज? अरे महाशिवरात्रीचा उपास करण्यासाठी करतात, चांगली बायको भेटावा म्हणून. तो म्हणून उद्या सोडायचा दुसऱ्या दिवशी. तुला चांगली बायको नको मग खराब पाहिजे. खा मग खा. चांगली बायको पाहिजे असेल तर उपास धार. बिस्किटचा पुरा खायला घेतले, भंगार भेटेल बायको मग. बघा
नको तुला? तुला कशी बायको पाहिजे? चिंगा पाहिजे? चिंगा खाते तू? कसा बसली? बसली कसा? बसली बघ कसा तो. चला आता चिन्मयला दिले काम लावून शा. बटाटे किसायचा. साबुदाणा वडा खायचा तर बटाटे बिटाटे किसून द्यायला लागतील. तुला नाही खायचं साबुदाणा वडा? का मग तू काय खाशील? डाळ भात कोणी बनवले? आज जेवण नाही बनवायचं. रात्री पण नाही. रात्री बगर ना आमटी बनवेन. काय बगर? आता नाही, बगर रात्री. कारण का महाशिवरात्रीचा उपास दुसऱ्या दिवशी सोडायचा असते. महाशिवरात्रीच्या उपासाला रात्री नाही जेवायचं, दुसऱ्या दिवशी. चल किस तू, मी तोपर्यंत दुसरी तयारी करून घेते. हा हे बघा इथं आता साबुदाणे वडे आणि मस्त चटणी बनवले शेंगदाणे खोबऱ्याची. या आता तुम्ही पण मस्त साबुदाणा वडा खायला. एकदम भारी, एकदम टिसूट. इकडे कधी तर फ्री मध्ये काय असतं का इकडं? शर्टला इस्त्री कर न घाल. चला चिन्मय न हे चाललं आता बाहेर बसा उठाचा कार्यक्रम. लक्की तुझ्या दादाच्या सोबत चिवी आला बघ. चिवी आला बघ. अरे अरे जाऊ नको, मारेन तुला जाम मी. चल इकडं. अरे पळू नको, पळा दे गई मेंटल. मारे ना का बघ बघ. चला देवी दोघा पण चालली बसाला टेमघरला. हिरो नीट जेवून जा. ए हेल्मेट देऊ का? को कुछ नाही करेगा. बघ लक्की तुला सगळी लोक घाबरतात बघ. ए चिव हेल्मेट पाहिजे का? इकडे बाबू. चला लकुली चला चला आपण झोपू. चला आता चला. हे बघा आमच्या कोपरगावचं शिव मंदिर काय भारी सजवले ना. चला मंडळी आता काल्हेरला आली आहे भाजीपाला घ्यायला. आणि आज महाशिवरात्री असून पण गाड्यांची वर्दळ बघा. काय माहीत लोक कुठं जातात रोज रोज. हा ब्लॉग बनवते. चला शिमला मिरची घेऊयात आपण. मंडळी आता या भाजीचा जेवढा ओझा झाला आहे अजून भरपूर काय काय घ्यायचं आहे. चला आता ठेवूयात आपल्या लुणावर. बरं आहे गाडी तरी चालवता येतं. मग सगळं वांगलं असतं. मस्त भगर बनवले रात्रीच्या फराळासाठी. इथं आमटी बनवले. हे देखो किती भारी. मंडळी रात्रीचा फराळ करायला भगर आणि आमटी. आज पोरावे पण दोघांनी कडक उपास केले. जेवायचं डाळ भात बनवत होतं पण ते नको. हां इकडं बघा जत्रांचे जाऊन का पुरण्याचे. पाळले बिल्ले बसला का नाही? मग कशाला गेलं?